मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा समर्थांची मूर्ती पुनरपि जगी प्रगटली जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली जयांच्या वास्तव्ये वरदनगरी होय वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. आज अत्यंत सद्भाग्याने आपण एका पवित्र कार्याकरता उपस्थित आहोत. समर्थाने असं लिहिलं आहे की अनेक भाषांमध्ये अभ्यास करावा, भाषांची बंधनं असता कामा नयेत. मला सगळ्या भाषा फ्लुएंटली आल्या पाहिजेत, जेवढ्या येतील तेवढ्या. समर्थांना उत्तम उर्दू येत होतं, त्यावेळेला ज्या भाषा होत्या समर्थांना उत्तम येत होत्या. समर्थांनी उर्दूमध्ये करुणाष्टकं लिहिलेली आहे. गावोगावी समर्थांना शीख परंपरेचं ज्ञान आहे. एक चातुर्मास समर्थांनी सुवर्ण मंदिरामध्ये केला आहे. तेव्हा हरगोविंद सिंग नावाचे तिथले मठ, म्हणजे तिथले मुख्य, त्यांचा आणि समर्थांचा सहवास झाल्याचा ऐतिहासिक उल्लेख तिकडेही आहे आणि आपल्याही चरित्रात आहे. कशासाठी? तेवढा तुमची पोहोच वाढते, तुमचं रीच, म्हणजे तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता. आणि आत्ता जगन्मान्य भाषा इंग्रजी जी आहे, या इंग्रजीमध्ये समर्थांचं लिटरेचर जास्तीत जास्त प्रसारित होण्याची आवश्यकता आहे. हे महत्त्व जाणून बरेच दिवस कार्य चाललं आहे. पण नवीन अशा पद्धतीनं समर्थांचं पूर्ण चरित्र आणि समर्थांचं जे लिटरेचर आहे, मुख्य मनोबोध आहे, दासबोध आहे, आत्मबोध आहे, या तिन्ही गोष्टी थोडक्यामध्ये इंग्रजीत असं अतिशय सुंदर पुस्तक आत्ता इथे प्रकाशित होतं आहे. मी आदरणीय अध्यक्ष कोटणीसजी महाराज, तामनकर काका आणि हे सगळं कार्य करणारे श्रीनिवास हिंगे, हो हिंगे काकांचे चिरंजीव श्रीनिवास हिंगे, या तिघांनाही विनंती करतो की आपण हे अतिशय पवित्र कार्य करूया. त्यानंतर कोटणीस महाराज आपल्याशी थोडंसं बोलतील, या पुस्तकाबद्दल हिंगे दादा थोडंसं बोलतील आणि मग हा कार्यक्रम सगळा मिळून 15-1 मिनिटात संपेल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मी समर्थांच्याबद्दल काय सांगणार? प्रत्येक भाषेत समर्थांचं चरित्र आहे. फक्त एक गोष्ट सांगतो की समर्थ चरित्र कोणीकडनंही जरी वाचलं तर ते मनाला आनंद देऊन जीवनाचं ध्येय करायला शिकवणार एवढं खरं. ही गोष्ट अशी आहे, एक लांब राहणारा समर्थ गोंदवलेकर महाराजांचा शिष्य गोंदवलेकर महाराजांना एकदा भेटायला आला. त्याला बघितल्यावर थोरल्या राम मंदिरात बसलेले महाराज ते मनात हसले. तो आला, नमस्कार केला, पाहुणचार झाला. त्याने विचारलं, का रे आज सोमवार नाही, गुरुवार नाही, कसा काय आलास? तो म्हणला, महाराज तुमची आठवण झाली म्हणून आलो. वा 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 म्हणले, बरं झालं. एक माझा प्रश्न आहे म्हणला. म्हणले विचार. म्हणले मी तुम्ही दिलेल्या अनुग्रहाप्रमाणे साधन करतोय, पण मला आनंद प्राप्त व्हावा तसं का होत नाही? महाराज हसले. ते म्हणले, अरे राम रायाचा मी मार्ग तुला दाखवला आहे. तर एक तुला गोष्ट सांगतो म्हणले. एक गाव होतं, त्या गावात एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात एक मुलगा होता 4-5 वर्षाचा. तो सकाळी शाळेला गेला आणि संध्याकाळी परत आल्यावर पिशवीत टाकून दिली, खेळत बसला मुलांच्या बरोबर.
काही वेळेनं आला तो रडायला लागला. आईनं खूप समजावून सांगितलं, पण त्याला रडणं काही थांबेना. तो आईच्या लक्षात आले, का पोरगं रडतंय. आई गेली स्वयंपाकघरामध्ये. तिनं फडताळ्यातनं एक वाटी काढली आणि दुसऱ्या फडताळ्यातनं एक डबा काढला आणि त्या डब्यातनं एक लाडू काढला आणि त्या वाटीत ठेवून बालकाजवळ दिलं. त्या हातानं बालकानं डाव्या हातात घेतल्यावर त्याचं रडणं थांबलं आणि त्यानं तो लाडू उचलला आणि त्यानं आईला विचारला, आई कोणीकडनं खाऊ? आई म्हणली, बाळ कोणीकडनंही खा, कारण तो जसा कोणीकडनंही खाल्ला तर तो गोड लागतो. तसं समर्थांचं चरित्र आहे. कुठल्याही भाषेत घ्या, आपली भाषा जी आहे त्या भाषेत समर्थांचं चरित्र आपलं मन हेलावून सोडतं. तेव्हा हे इंग्रजीमध्ये भाषांतर झाले. ज्यांचं इंग्रजी असेल त्यानं त्याच्यातला खरा हेलकावा घ्यावा आणि जीवनाचं इतिकर्तव्यता साधावी. एवढंच बोलून मी माझं सांगतो. या पुस्तकाबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं असं मी श्रीनिवासना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. सन्माननीय व्यासपीठ आणि सगळ्यांना नमस्कार. प्रथमतः समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांना खरंच खूप धन्यवाद. कारण जेव्हा एक 3-4 वर्षापूर्वी हा जो विचार आला की आपण असं काहीतरी करावं, तेव्हा ऑब्व्हियसली सज्जनगडावर आलो आणि इथे मला जे रेफरन्स बुक्सची गरज होती किंवा जी काही इंटेलेक्च्युअल हेल्पची गरज होती ती सगळी मला इथे मिळाली. त्यानंतर 2022पासून हा प्रवास सुरू झाला, ते आज आपलं प्रकाशन होतं आहे. आणि हे पुस्तक साधारणतः 300+ पानांचं आहे. पण हा जेव्हा मी समर्थ पुस्तक लिहिण्याच्या विचाराने वाचायला घेतले तेव्हा कळलं की हे खूप ट्रेलरच आहे अजून. म्हणजे 3 तासाच्या पिक्चरचा हा 3 मिनिट ट्रेलर जो आपण बघतो तसा हे पुस्तक ट्रेलर आहे. समर्थ अफाट आहेत आणि हे की मी सांगायची गरज नाही, पण महान आहेतच, हे दिसतातच आपल्याला. आणि आपण आपला जो देश आहे की तो थोडा ना व्यक्तिपूजन असा देश आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला पुढच्या पिढीना ह्यांना एक आदर्श कोण आहेत हे परफेक्ट पोचवणं खूप गरजेचं आहे. आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यात थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे कोण आदर्श ठेवायचा हे आपलं काम आहे त्यांच्यापर्यंत पोचवणं. आणि आज आपण वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज वापरतो की जेनझी वगैरे. जेनझी म्हणजे थोडक्यात सांगतो ज्यांना माहीत नसेल, जे मुलं किंवा हे 15 ते 30 ह्या वयोगटात येतात त्यांना जेनझी म्हणतात. आणि इंटरनेटमुळे आणि रामाच्या कृपेमुळे थोडं ह्या वयोगटात सुद्धा अध्यात्माची थोडी गोडी निर्माण झालेली आहे. आणि रामाच्या कृपेमुळे असंही म्हणतोय कारण सज्जनगड सारख्या संस्थेनी जे लाईव्ह आता आपलं करतात त्यामुळे त्यांना इंटरेस्ट निर्माण झालाय. आणि अशा वेळेला देव मस्तकी धरावा, खावगा हलकल्लोळ करावा असा संत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरज आहे. आणि जर जसं मोदीजी म्हणतायत की 2047 पर्यंत आपल्याला जर विकसित देश करायचा असेल तर नुसता पैशाने विकसित नाही, तर आपल्याला कल्चरली, सोशली आणि इकॉनॉमिकली सगळे पाहिजे. आणि अशा व्यक्तीचा बायोग्राफी त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ज्यांनी हे देश आपला काहीच नव्हता. आपल्या पुस्तकातही म्हटलंय की द कंट्री वॉज ऑल स्लेविश, म्हणजे पूर्णपणे गुलामीच्या मानसिकतेत असलेला देश त्यांनी आपला एक म्हणजे राम मंदिर तेव्हा उभं केलं जेव्हा आज आपण 500 वर्षांनी एक राम मंदिर बघतोय. तेव्हा त्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये राम मंदिरं आणि अनेक मंदिरं आपल्याला माहिती आहे ती उभी केली. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे की इंग्लिशमध्ये का, कारण आज असं झालंय की मराठी आपली मातृभाषा आहे पण वाचनाची भाषा ही इंग्लिश झाली, एस्पेशली सोशल मीडियामुळे. आणि त्यामुळे आपल्याच मराठी पोरांना जे इंग्लिश मिडियममध्ये जातात त्यांच्यासाठी, त्यांच्या आईबाबांसाठी, महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मुलांसाठी, जगभर असं समर्थ पोचावेत ही माझी मनापासून इच्छा आहे. आपलेच एक समर्थ भक्त आहेत, त्यांनी माझ्या एक डोक्यात टाकलं होतं की कोयंबतूरचे सद्गुरू जग्गी वासुदेव आहेत, त्यांचं पुस्तक एअरपोर्टवर दिसतं, अजून चिन्मय मिशनचं दिसतं, आपले समर्थांचं का दिसत नाही. मी म्हटलं हा पॉईंट व्हॅलिड आहे आणि ते आपण आता आपलं नेक्स्ट स्टेप असलं पाहिजे. आणि आपण त्या एमनी समर्थ पोचवणं ही आपली जबाबदारी मी समजतो. आणि जसं स्वामीजी पण म्हणतात की आपलं, स्वामी विवेकानंद, की एव्हरी कंट्री हॅज अ मेसेज टू डिलिव्हर टू द वर्ल्ड आणि आवर कंट्रीज मेसेज इज स्पिरिच्युअलिटी. आणि
आता असं आहे की मुलांना अध्यात्म म्हटलं की जरा बोरिंग वाटतं, पण स्पिरिच्युअलिटी म्हटलं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे असं वाटतं. इवन माझंच मी सांगतो की मला सूक्ष्म शरीर समजत नाही, पण सटल बॉडी म्हटलं की कळतं. त्याच्यामुळे ही फ्युचरची लँग्वेज आहे आणि अशा व्यक्तीचं ह्या इंग्लिशमधनं मेसेज पोहोचवणं की ज्यांनी जसं स्पिरिच्युअलिटीचं म्हटलं की आपल्याला समर्थाने एवढं स्पिरिच्युअलिटी मला आत्ता तरी कोणी आठवत नाही ज्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून शेवटच्या श्वासापर्यंत परफॉर्मिंग स्पिरिच्युअलिटी काय असतं ते दाखवलं. चारी योग जे आहेत, भक्तियोग, कर्मयोग, क्रियायोग आणि ज्ञानयोग, त्याच्या थ्रू जे काही आपल्याकडे ज्ञान अवेलेबल आहे ते समर्थाने आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि अगदी सोप्या शब्दात. त्याच्यामुळे समर्थांबद्दल लिहावं ही मला मनापासून प्रेरणा झाली. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, पुरोहित काकूंना थँक्स की त्यांनी खूप मेहनत घेतली या पुस्तकासाठी. म्हणजे त्यांच्या एफर्ट्स खूप आहेत. योगेश बुवांना थँक्स आणि सगळ्यांनाच ह्याच्यासाठी खूप मनापासनं म्हणजे खूप गेल्या जर आमचे कॉल रेकॉर्ड्स काकूंचे आणि माझे पाहिले तर 1000-1500 कॉल गेल्या काही महिन्यातले आहेत. इतके आमचं ह्या पुस्तकावर सगळी चर्चा झाली. आणि घरातल्यांना थँक्स, आईबाबांना एस्पेशली, की म्हणजे ज्या वयात आता मुलांना तुम्ही रील्स देताय त्या वयात बाबांनी छत्रपतींनी कसा कोथळा बाहेर काढला त्याच्या स्टोरीज मला सांगितल्या. त्यामुळे आज हे होत आहे. सो सुरुवात तिथून झालंय. आणि माझी आजी जिच्यामुळे, जी आता नाही आपल्यात, पण तिच्यामुळे समर्थ मला कळले, तर तिचेही आज आठवण काढणं खूप गरजेचं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हेमांगी, जी माझी वाईफ आहे, जी अनलाईक अदर आवर जनरेशन जे अमेरिकेत सेटल हो म्हणून मागे लागतात, तर तिने माझ्या मागे पुस्तक लिही म्हणून लागली. सो विच इज अ व्हेरी कमेंडेबल थिंग. आणि एवढंच म्हणेन की धर्मस्थापनेकडे आपल्या निघालेला देश असाच वृद्धिंगत व्हावा. लवकरात लवकर आपण जे गतवैभव आपल्या पुस्तकात किंवा आपल्या इव्हन मकरंद भाई आपल्याला अनेक वेळा सांगतात, हे परत आपल्याला सगळ्यांना बघायला लवकरात लवकर मिळावं, हे मी रामाला इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता आपली जबाबदारी अशी आहे की प्रत्येकाने 2 पुस्तकं 5 पुस्तकं आपल्याला जेवढी शक्य तेवढी घ्यायची आणि भेट द्यायची इंग्रजीवाल्यांना. हां, आणि काही लागलं तर सज्जनगडाशी संपर्क करा. अजून डिटेल स्टडी करायचं असेल तर श्रीनिवासशी आपण संपर्क करा. गडावरचा नंबर याच्यात आहेच आहे. त्यामुळे आपली ही सगळ्यांची जबाबदारी आणि याचा जास्तीत जास्त आपण प्रचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.